वाशिम जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची गंभीर दखल रुद्र अपन सामाजिक सेवा संस्थेने घेतली आहे। या पार्श्वभूमीवर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष व्यास आणि वाशिम तालुका अध्यक्ष शब्बीर परसुवाले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन उपजिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली। संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 वर्षांपासून रुग्णालयातील लिफ्ट बंद असून त्यामुळे दिव्यांग, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रुग्णांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली लिफ्ट आज केवळ शोभेची वस्तू बनली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना तब्बल 3 महिने रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रारही करण्यात आली। दुसरीकडे काही दलालांमार्फत प्रमाणपत्रे अल्पावधीत मिळत असल्याचे आरोप समोर येत असून यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। खरोखर गरजू दिव्यांग नागरिकांना मात्र वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यांच्यात संतापाची भावना आहे। रुद्र अपन संघटनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत। तात्काळ बंद असलेली लिफ्ट सुरू करावी, दिव्यांग, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व प्राधान्य सेवा उपलब्ध करावी, दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि दलालमुक्त करावी, संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी। संघटनेने इशारा दिला आहे की प्रशासनाने या प्रश्नांवर त्वरित कार्यवाही न केल्यास दिव्यांगांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आणि सर तुम्ही ऍक्च्युअली ओरिजिनल माणसालाच पाठवता, इथं डुप्लिकेट लोकांना तिथला तिथं सगळं करून देता विदाउट डॉक्युमेंट। या मुलीची दादाची क्षमता आहे का सांगायचं? एक तर तुमच्याकडे वाढवा आहे, हे वाढवा आहे तुझं उपस्थित राहत नाही दिव्यांगाचे का नाही राहत? तुम्ही बाकीकडे वाढवा आहे तुमचे, हे पॉसिबल आहे का बरं? जे शिड्या चालून येऊन राहिले तर नाही काय नाही इथं करा, इथं करा काय मला कोणता डॉक्टर तपासणी करणार नाही ना वाढवाय पण बघा ना, नाही बघा ना वाढवाय बोले इथं खाली दिव्यांगाला काय अहो तुम्ही बोलवली हा गोष्ट माहिती नाही आम्हाला तपासणी करून घेऊन हा बोला पैशाला येत नाही का तुमच्याकडे? शाश्वत मला हे सांगा। आज ही मुलगी इथं चालत आली, काही गरोदर महिला येतात, काही वयोवृद्ध येतात, पाहून नाही तुम्ही करत परत? हा नाही काय पाहिजे तुम्ही? आज 2 वर्ष झाले मी वारंवार तुम्हाला सांगतो, पत्रही दिले तुम्हाला, पण तुम्हाला या पत्राचा काहीच असर होत नाही। इथं सर्टिफिकेट आहे दिव्यांगाचं 111 कशा पाठवलंय? तुमचं म्हणणं काय या गोष्टी? नाही सांगलं